नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. 12वीचा अकाउंट हा विषय अभ्यासतोय. 8 टॉपिक अभ्यासलेत. 9वा टॉपिक आहे अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट आणि याच्यामध्ये आज आपण कॅश फ्लो स्टेटमेंट यातमधील कॅश फ्लो स्टेटमेंट कसं तयार करायचं ज्यावेळेस आपल्याला एखादं एक्झाम्पल दिलं जाईल ते आपण अभ्यासणार आहोत. तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग बघा, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम दिलेला आहे. फर्स्ट काय आहे या ठिकाणी पहिल्यांदा रीड करूया. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर ए कॅश फ्लो स्टेटमेंट. त्याच्यामध्ये बघा त्यांनी ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश दिलेला आहे आणि क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश दिलेला आहे. डिक्रीज इन स्टॉक, स्टॉक कमी झाला. इन्क्रीज इन बिल्स पेबल, स्टॉक असेट आहे. इन्क्रीज इन बिल्स पेबल लॅबिलिटी. सेल्स ऑफ फिक्स असेट, असेट विकलेले आहेत. पेमेंट ऑफ लॉंग टर्म लोन, ॲसेट विकले म्हणजे कॅश तुमच्याकडे हा रिसिप्टचा आयटम आहे, पेमेंटचा आयटम आहे हा. आणि नेट प्रॉफिट फॉर द इयर आहे 4 लाख रुपये. तर या ठिकाणी आपल्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला 3 आहेत. पहिलं म्हणजे कॅश फ्लो, ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज असतील, फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज असतील आणि इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज असतील. तर बघा कसं त्यांनी तयार केलेलं आहे. फर्स्ट त्यांनी हेडिंग दिलेलं आहे की कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी. ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी म्हणजे नेट प्रॉफिट बिफोर टॅक्सेशन. मग आता हा नेट प्रॉफिट बघा आपल्याला किती दिला होता या ठिकाणी, तर तो होता 4,000. तो या ठिकाणी त्यांनी 4,000 रुपये लिहून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ऍड इन्क्रीज इन करंट असेट, म्हणजे आपल्याला जर करंट असेट वाढल्या तर ते ऍड होणार. मग कोणती असेट वाढली बघा या ठिकाणी, इन्क्रीज इन त्यांनी काय म्हटलेले, डिक्रीज इन करंट असेट म्हटले. मग डिक्रीज इन काय आहे, स्टॉक आहे. कितीने स्टॉक कमी झालेला आहे, 16,000. तर ते 16,000 या ठिकाणी आपण लिहिले. आणि ऍड इन्क्रीज इन करंट लॅबिलिटी, बघा आता करंट लॅबिलिटी बिल्स पेबल आहे ही इन्क्रीज झालेली, म्हणून त्यांनी इन्क्रीज इन करंट लॅबिलिटी मध्ये बिल्स पेबल त्या ठिकाणी लिहिले 24,000. 16 आणि 24 यांची बेरीज 40,000 या ठिकाणी लिहिले. आणि यांची टोटल बघा 4 + 40 असे 44,000 लिहिलेत. आणि त्याला त्यांनी नाव दिले कॅश फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज. यालाच त्यांनी इंटू ब्रॅकेट म्हटलेलं आहे कॅपिटल ए. तर आय होप तुम्हाला ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी समजल्या. त्याच्यानंतर कॅश फ्रॉम इन्व्हेस्टिंग, म्हणजे तुम्ही काही इन्व्हेस्ट केलेलं आहे का आपण बघायचं या ठिकाणी. इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे का, इन्व्हेस्टमेंट वगैरे काय केलंय का. तर या ठिकाणी बघा सेल ऑफ फिक्स असेट म्हटलंय त्यांनी. तर या ठिकाणी सेल ऑफ फिक्स असेट 60,000 आहे आणि हे 60,000च त्यांनी आउटरला लिहिले आणि त्याला नाव दिलेले कॅश फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज म्हटलेलं आणि त्याला म्हटले बी इंटू ब्रॅकेट. आणि नंबर 3 म्हटलेलं कॅश फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज. फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी कोणत्या, तर रिपेमेंट ऑफ लॉंग टर्म लोन, म्हणजे लॉंग टर्म लोन तुम्ही रिपेमेंट केलेला आहे का, तर केलेले सर. या ठिकाणी बघा ते 1 लाख रुपये दिसतंय लॉंग टर्म लोन रिपेमेंट केलेलं, तर ते 1 लाख रुपये त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये नंतर त्यांनी काय केलेले, नेट कॅश यूज इन फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज, म्हणजे नेट कॅश किती यूज केली तुम्ही, सी. तर टोटल आहे 1 लाख. मग हा सी चा आकडा आहे बघा. आता हा जो आहे तो ए आहे, हा जो आहे तो बी आहे आणि हा जो आहे तो सी आहे टोटल. आणि त्याच्यानंतर नेट इन्क्रीज इन कॅश अँड कॅश इक्वलंट ए बी मायनस सी. ए आणि बी ची बेरीज करून त्यातनं सी मायनस करणार, म्हणजे 44,000 प्लस 60,000 मायनस हे किती, 1 लाख रुपये. तर तुम्हाला 4,000 रुपये या ठिकाणी शिल्लक राहतील. आणि कॅश अँड कॅश इक्वलंट पिरियड मधली जी ओपनिंगची कॅश असणार आहे बिगिनिंगची, तर ओपनिंग कॅश बॅलन्स आपल्याला दिलाय बघा या ठिकाणी. किती दिलेला आहे तो, 30,000. तर तो 30,000 या ठिकाणी त्यांनी लिहिलेला आहे. आणि कॅश अँड कॅश इक्वलंट ऑफ एंड ऑफ पिरियड मध्ये 4 + 30 असे टोटल 34,000 रुपये त्यांनी या ठिकाणी दाखवलेत. आणि इथं सुद्धा बघा ते 34,000च आहेत, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, बरोबर असणार आहे. अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम होता. आय होप तुम्हाला समजलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 2 अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.